छत्रपती संभाजीनगरचा लखन सध्या राज्यामध्ये गाजतोय। या पठ्ठ्यानं नुकत्याच झालेल्या सांगलीच्या हिंद केसरी शर्यतीमध्ये मालकाला फॉर्च्युनर जिंकून दिली आहे। बरं, 5 वर्षांच्या या लखननं गेल्या 4 ते 5 वर्षात त्याच्या मालकाला तब्बल 1.5 कोटींची कमाई करून दिलेली आहे। दिवसाला 10 लिटर दूध पिणारा हा पैलवान स्पर्धेत उतरला की भल्या भल्यांना घाम फोडतो। हा लखन नेमका आहे तरी कोण आणि करतो तरी काय, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरात लखनची चर्चा। लखनकडे घोड्याची गती, हत्तीची ताकद। बैलगाडा शर्यतीचा थरार, जिंकून दिली फॉर्च्युनर कार। हा आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन। घोड्यासारखा वेग आणि हत्तीची ताकद असणारा हा लखन बैल नोव्हेंबर महिन्यात सांगलीमध्ये देशातली सर्वात मोठी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत पार पडली। यामध्ये या पठ्ठ्यानं बाजी मारली आणि मालकासाठी थेट 35 लाखांची फॉर्च्युनर गाडी जिंकली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करोडी गावात चव्हाण कुटुंब राहतं। त्यांचा हा लखन बैल। चव्हाण कुटुंबियांनी लखनला 2 वर्षांचा असताना जालन्याच्या एका गावातून 12.5 लाख रुपयांना विकत घेतलं आणि त्यानंतर तो बैलगाडा शर्यतीत उतरू लागला। तासगावमध्ये चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये देशभरात 2400 बैल आलेले होते। मात्र त्या स्पर्धेत लखननं बाजी मारली आणि त्याच्या नावाचा बोलबाला सुरू झाला। ही काही त्याची पहिली स्पर्धा नव्हती। त्यानं याआधी सुद्धा 150च्या वर स्पर्धा जिंकल्या आणि एक फॉर्च्युनर कार, 16 दुचाकी सुद्धा जिंकल्या। त्यामध्ये तब्बल 3 बुलेट्स आहेत, तर स्वतःच्या प्रवासासाठीचं एक वाहन सुद्धा त्या पठ्ठ्यानं जिंकलंय। तर हा आमचा लखन बैल आणि आत्ताच मागच्या 9 तारखेला जे सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शर्यत जी भरवली होती आणि त्या शर्यतीचं 1 नंबरचं बक्षीस होतं ही फॉर्च्युनर गाडी। आणि लखननं तिथं 1200 गाड्या तिथं सहभागी झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे 2400 बैल होते। त्या 2400 बैलामध्ये पळवून आणि तो पहिली डे नाईट ती स्पर्धा होती। त्या डे नाईट स्पर्धेत 11:30 वाजता पळून आणि 1 नंबरचा मान सुट्टा निकाल घेऊन, निर्विवाद वर्चस्व घेऊन 1 नंबरचा निकाल घेतला आणि फॉर्च्युनर गाडी जिंकली। असा हा छत्रपती संभाजीनगरचा लाडका लखन। लखननं बैलगाडा शर्यतीचा हिंद केसरी स्पर्धेचा किताब तब्बल 4 वेळा जिंकलाय। त्यामुळे या पैलवानाचा आहारही तितकाच तगडा आहे। सकाळ संध्याकाळ लखनला 5 लिटर दूध लागतं। 15 प्रकारचा सुकामेवा वापरून गावरान तुपात लखनसाठी लाडू बनवले जातात। लखनच्या आहारात गावरान अंड्यांचा सुद्धा समावेश आहे। दर 2 दिवसाला पळण्याचा सराव आणि काही वेळेला पाण्यात पोहण्याचा सराव सुद्धा तो करतो। शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो हे प्रयत्न करतो। लखनचा रुबाब इतका की त्याला बसायला सुद्धा गादी लागते। त्याच्या देखभालीसाठी सुद्धा 24 तास एक माणूस सेवेत असतो। गिर गाईचं रोजचं 5-5 लिटर 2 टायमाचं असं 10 लिटर दूध पितो। त्याला गाईचं दमी तूप वगैरे काजू बदामाचा असं 1-1.5 किलो पूर्ण एक खुराक तयार करून त्याला तो दिले जातो खायला। याच्या व्यतिरिक्त त्याचं जे काही नॅचरल खाद्य आहे, कडबा, चारा, गवत, हे पण आम्ही त्याला देतो। हा बैल पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडीमध्ये फिरतो। तर हा गाडीत फिरून दमतो, थकतो पण, म्हणजे 400-500 किलोमीटरचं एक 1 साइड रन असतो। मग त्यावेळेस त्याला आम्ही योग्य प्रकारचं त्याला आराम देणं पण गरजेचं असतं। त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर एखाद्या ठिकाणी त्याला प्रॅक्टिस म्हणून पळवणं पण गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर मग या आठवड्यामध्ये एखाद्या शर्यतीमध्ये पण त्याला पळवलं जातं। या सगळ्या गोष्टीचा ते हे घेऊन आम्ही त्यांना तसं प्रॅक्टिस पण देतो। चव्हाण कुटुंबाचा हा रांगडा गडी इंस्टाग्रामवर सुद्धा स्टार आहे। 27,000 फॉलोअर्स असलेल्या लखनमुळे चव्हाण कुटुंबीय सुद्धा सेलिब्रिटी असल्याचा फील घेतात। बैल केवळ शेतात झुंपण्यासाठी नसतो, तर तो शर्यत जिंकण्यासाठी सुद्धा असतो। फक्त त्याला माया लावून नीट जपलं पाहिजे, हेच यातून दिसतं। विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।